हॅलो. तर आम्ही जवळपास दुपारी 3 वाजता चेक इन केलं आणि आम्हाला रूम भेटली. तर रूम खूपच सुंदर होती, म्हणजे पॉश वगैरे होती आणि AC रूम आहे ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या रूममधून जो व्ह्यू दिसतो ना, आहाहाहा! हे बघून इतकी मजा आली ना आणि इतकं छान वाटत होतं इथनं हे बघायला, की मी शब्दातसुद्धा सांगू शकत नाही. हे तिथे एक्सपिरियन्स केल्यावरच समजतं. थोडा वेळ ऋतूसोबत खेळून झाल्यानंतर आम्ही लंच केलं आणि त्यानंतर आम्ही रिसॉर्ट एक्सप्लोर करायला सुरुवात केली. रिसॉर्टमध्ये फेरफटका मारताना असं ठरलं की रोहित आणि अक्षू हे स्विमिंग पूलमध्ये जाणार आणि थोड्या वेळाने आम्ही पण गेलो, पण पाणी खूप थंड होतं. त्यामुळे ऋतू आणि मी गेलो नाही. त्यानंतर संध्याकाळचा नाश्ता म्हणून कांदा भजी आणि चहा घेतला आणि नंतर रिसॉर्टमधले इनडोअर गेम्स आम्ही एक्सप्लोर करत होतो. अक्षू आणि रोहित हे स्नूकर खेळताना ऋतू काही त्यांना ते खेळू देत नव्हती. टेबलवर बसून ती बॉलच घेत होती. त्याच्यामुळे मी तिला थोडं बाहेरचं दाखवलं आणि नंतर कॅरम खेळायला घेऊन आली. त्यानंतर रोहित आणि अक्षू हे हँड फुटबॉल गेम खेळत होते. नंतर मी थोडंसं इकडे-तिकडे फिरत होती आणि हा बघा आमचा हा अक्षू कसा मस्ती करतोय. आजूबाजूचा परिसर ना खूप छान होता आणि शांतताही होती सगळीकडे. इव्हनिंगला रिसॉर्टचा व्ह्यू काहीसा असा दिसत होता आणि खूपच रिलॅक्सिंग फील होत होतं. त्यानंतर आम्हाला स्टार्टर्स देण्यात आलं. त्यामध्ये मंचुरियन आणि चिकन पॉपकॉर्न होते. रात्र आमची अगदी छान आराम करण्यात गेली आणि हा आहे दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलच्या या डायनिंग रूममध्ये ब्रेकफास्ट होता. तर तो आम्ही केला आणि नंतर थोडं फोटोशूट करत होतो. आजूबाजूला फिरताना ऋतू कडेवरून खालीच उतरत नव्हती. तिला फक्त पाण्यात हातपाय भिजवायचे होते. पण आम्हाला आता निघायचं होतं, त्यामुळे तिला काही ओलं होऊ दिलं नाही. वन डे ट्रिपसाठी हा रिसॉर्ट बेस्ट आहे. इथे सगळं काही इन्क्लुडिंग फूड होतं. आमचा इथला एक्सपिरियन्स खूप भारी होता. तुम्ही सुद्धा जाता का तुमच्या फॅमिलीबरोबर अशा आउटिंगला? कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.